नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। अनावश्यक खरेदीची शेतकऱ्यांवर सक्ती केल्यास खत कंपन्यांवर कारवाई। आमदार चंद्रकांत रघुवंशी। शेतकरी सहकारी संस्थेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन। शेतकरी सहकारी संस्था प्रामाणिक संस्था म्हणून कार्य करीत आहे। संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करण्याचे व्रत पदाधिकाऱ्यांनी घेतलेले आहे। खत कंपन्या खत विक्री करताना इतर उत्पादनेही खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्ती करत असतात। त्यामुळे आता थेट संबंधित कंपन्यांवरच गुन्हे दाखल होतील असा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली। नंदुरबार येथे बसस्थानक परिसरातील महाराणा प्रताप पुतळा परिसरात शेतकी संघाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी उद्योगपती मनोज रघुवंशी, शिवसेना जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट राम रघुवंशी, शेतकी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के. पाटील, उपाध्यक्ष गोकुळ नागरे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी, ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार रघुवंशी म्हणाले, इमारतीचे काम अतिशय चांगले झालेले आहे। स्वर्गीय जी.टी. पाटील, माजी आमदार बटेसिंग भैया रघुवंशी, यशवंत पाटील यांनी ज्या शेतकरी हिताच्या दृष्टीने शेतकरी संघ चालवला त्याचप्रमाणे आजही संघाचे कार्य सुरू आहे। आमच्या संस्था प्रामाणिकपणे काम करीत आहेत, त्यामुळेच त्या नफ्यात आहेत, ही अभिमानाची बाब आहे। यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष वकील पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रमेश गावित, माजी सभापती विक्रमसिंह वडवी, जिल्हा परिषद माजी सदस्य देवमन पवार, शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर सयाजीराव मोरे, बाजार समिती सभापती दीपक मराठे, उपसभापती विजय पाटील, बाजार समिती संचालक किशोर पाटील, शेतकी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे, अरुण हजारी, विलास पाटील, प्रभाकर पाटील, भारत राजपूत, उद्धव पाटील, मालतीबाई देसले, पंडित पाटील, लोटन पाटील, सेजल पाटील, संतोष पाटील, नाथ्या वडवी, रामकृष्ण पाटील, खुशाल पाटील, कृष्णा पाटील। 77 वर्षांनी मिळाली हक्काची इमारत। शेतकरी सहकारी संघाची स्थापना स्वर्गीय जी.टी. पाटील यांनी 1958 साली केली। स्थापनेपासूनच संघाचे कामकाज भाडेतत्वाच्या इमारतीत करण्यात आले। शेतकी संघाची स्वतंत्र इमारत असावी असा मानस माजी आमदार स्वर्गीय बटेसिंग भैया रघुवंशी यांचा होता। त्यानंतर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 36 लाख रुपये खर्चातून नवीन इमारत साकारण्यात आली। लोकनेते स्वर्गीय बटेसिंग भैया रघुवंशी भवन शेतकरी सहकारी संघाच्या नूतन इमारतीला लोकनेते माजी आमदार स्वर्गीय बटेसिंग भैया रघुवंशी यांचे नाव देण्यात आले। स्वर्गीय बटेसिंग भैया रघुवंशी यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणला होता। शेतकरी सहकारी संघाच्या इमारतीला त्यांचे नाव देणे हा त्यांच्या दूरदृष्टीचा आणि सेवाभावाचा यथोचित सन्मान आहे। हे नाव आगामी पिढीतील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल। लाला चव्हाण, वडाळी।